ओडिशामधून आलेली एक घटना की जी इतकी धक्कादायक आहे की ऐकून तुम्ही थरकवाल। कंधमाल जिल्ह्यातील सलागुडा भाग इथे आहे एक सेवाश्रम शाळा। सामान्य शाळा नाही, इथे राहतात वसतिगृहातले विद्यार्थी। अभ्यास, खेळ आणि रात्री शांत झोप, सगळं नेहमीसारखं होतं। पण मग एक रात्र आली जी बदलून गेली सगळंच काही। त्या रात्री विद्यार्थी गाढ झोपलेले, वसतिगृहात शांतता। कुणाला स्वप्न पडलं असेल, कुणी वडून झोपला असेल आणि त्याच वेळी कुणाच्या तरी हातात होतं काहीतरी असं ज्याने पुढची सकाळ भयावह करायची होती। सकाळ उजाडली आणि शिक्षकांनी पाहिलं 8 विद्यार्थी काहीतरी विचित्र अवस्थेत आहेत। त्यांचे डोळे मिटलेले। उघडण्याचा प्रयत्न करताच मुलं किंचाळली। काहींच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं, काही जण हाताने डोळे चोळत होते, पण वेदना इतक्या तीव्र की सहन होत नव्हत्या। शिक्षक घाबरले। विद्यार्थ्यांना काय झालंय? कुणी काही खाल्लंय का? कुणाला ॲलर्जी झाली आहे का? डोळ्यांमध्ये नेमकं काय झालं? विद्यार्थ्यांची अवस्था मिनिटागणिक बिघडत गेली। त्यांना उचलून ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं। गोछापाडा रुग्णालयात प्राथमिक तपास सुरू झाला। डॉक्टरांनी तपासलं पण त्यांनाही सुरुवातीला काही समजेना, कारण मुलं सतत ओरडत होती, डोळे उघडत नाहीत, दिसत नाहीये। डॉक्टरांना परिस्थिती गंभीर वाटली। त्यांना हलवण्यात आलं फुलबनी जिल्हा मुख्यालय रुग्णालयात। इथे मोठे तज्ज्ञ बोलावण्यात आले आणि मग समोर आलं एक भयानक सत्य। डॉक्टर म्हणाले या मुलांच्या डोळ्यांवर टाकण्यात आलं आहे असं काहीतरी जे डोळ्यांशी संबंधितच नाही, ज्याने डोळे कायमचे खराब होऊ शकतात। सगळ्यांच्या नजरा डॉक्टरांकडे वळल्या। ते काय आहे असा प्रश्न सर्वांच्या मनात। उत्तर ऐकल्यावर सगळेच हादरले। विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर टाकण्यात आलं होतं फेविक्विक। होय, तेच फेविक्विक जे क्षणात काहीही चिटकवून टाकतं। ते वापरलं गेलं निष्पाप मुलांच्या डोळ्यांवर। क्षणभर उशीर झाला असता तर हे विद्यार्थी कायमचे आंधळे झाले असते। सुदैवानं वेळेवर उपचार सुरू झाले, त्यामुळे त्यांची दृष्टी वाचली। पण प्रश्न अजूनही प्रचंड गंभीर आहे। हे केलं कोणी आणि का? का केलं? विद्यार्थ्यांनीच मित्रांच्या डोळ्यावर टाकलं का? त्यांच्यात काही वाद झाला होता का? की फक्त हा खोडसाळपणा होता, पण ज्याने आयुष्यभराचा परिणाम घडवू शकला असता? जिल्हाधिकाऱ्यांनी लगेच चौकशीचे आदेश दिले। बालकल्याण अधिकारी स्वतः रुग्णालयात पोहोचले। मुलांशी संवाद साधला। त्यांनी विचारलं, घडलेलं नेमकं काय आहे? पण अजूनही सत्य पूर्णपणे समोर आलं नाहीये। या घटनेनं शाळेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभं केलं। वसतिगृहात रात्रीच्या सुमारास एवढं भयंकर काहीतरी होतं आणि वॉर्डन, शिक्षक, मुख्याध्यापक कुणालाच काहीच कळलं नाही, असं कसं शक्य आहे? निष्काळजीपणामुळे शाळेचे मुख्याध्यापक मनोरंजन साहू यांनी तात्काळ त्यांना निलंबित करण्यात आलं, पण चौकशी अजूनही सुरू आहे। आजही त्या वसतिगृहात बसलेल्या मुलांना झोप लागत नाही, कारण त्यांना आठवतं रात्र, अचानक लागलेली वेदना आणि डोळ्यांवर ओढलेला अंधार। ही घटना फक्त खोडसाळपणा होती का, की अजून काहीतरी काळं भयंकर गूढ दडलं आहे? प्रश्न खूप आहेत, पण उत्तर मात्र अजूनही नाहीत।